नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या विहीर योजना 2026-27 बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। तुमच्या शेतासाठी पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही शेतकरी असाल आणि अशा माहितीचे अपडेट्स हवे असतील तर खाली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। तुम्ही शेतात विहीर बांधायला विचार करताय का? हो किंवा नाही कॉमेंट्समध्ये नक्की लिहा। तर मित्रांनो, या योजनेचा काय नेमकी प्रमुख प्रकार आहेत? तर पहिली योजना जी आहे मागेल त्याला विहीर, सर्व शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत आणि ही योजना सुरुवात केलेली आहे। दुसरी योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना SC आणि नवबद्ध शेतकऱ्यांसाठी आहे। तर ही योजना म्हणजे कॅटेगरी वाईज कास्ट वाईज केलेली आहे। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना ST शेतकऱ्यांसाठी आहे। तर हे योजनेचे प्रकार झाले शेतकरी मित्रांनो, म्हणजे मागेल त्याला विहीर ही सर्व शेतकऱ्यांसाठी असलेली योजना आहे, म्हणजेच मनरेगा अंतर्गत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना ही नवबुद्धांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज SC कास्ट वाईज। आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही ST शेतकऱ्यांसाठी आहे। या योजना तुम्हाला विहीर, बोरवेल आणि जुनी विहीर दुरुस्ती आणि सूक्ष्म सिंचनासाठी मदत करतात। तुम्हाला यापैकी कोणती योजना सर्वात उपयुक्त वाटते तर मला खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर यासाठी पात्रता काय आहे शेतकरी मित्रांनो? तर पहिलं म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणं खूप जरुरीचं आहे आणि किमान 40 हेक्टर म्हणजेच 1 एकर जमीन असणं जरुरीचं आहे। शेतकऱ्यांकडे आधीपासून विहीर नसावी, म्हणजे आपल्या शेतामध्ये विहीर नसावी किंवा बोरवेल नसावा। प्रस्तावित विहिरीपासून 500 मीटर परिसरात दुसरी सिंचन विहीर नसावी, म्हणजेच जिथे तुम्हाला विहीर घ्यायची आहे त्यापासून 500 मीटरपर्यंत परिसरात दुसरी सिंचन विहीर नसावी। आणि SC ST शेतकऱ्यांना प्राधान्य आहे। जर विहीर घ्यायची असेल तर कॅटेगरी वाईज म्हणजेच कास्ट वाईज SC आणि ST शेतकऱ्यांना पण प्राधान्य दिलेलं आहे। तुम्ही जर SC ST शेतकरी आहात तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा की मी तुम्हाला पुढील योजना आणि फायदे सांगणार आहेत। तर तुम्हाला आवश्यक त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते आपण पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिलं म्हणजे आपल्या शेतीचा म्हणजेच जमिनीचा 7/12चा आणि 8अ उतारा लागणार आहे। दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स हे लागणार आहेत। पण आधार कार्ड आणि बँकेमध्ये जे बँक पासबुक आहे आणि आधार कार्डामध्ये कोणतीही चूक नसावी, स्पेलिंग मिस्टेक नसावी किंवा तुमचा मोबाईल नंबर तो बरोबर असावा। तिसरी गोष्ट म्हणजे जातीचा दाखला। आता जातीचा दाखल्यामध्ये जर तुमची कॅटेगरी SC असेल तर SCचा, ST असेल तर STसाठीचा कॅटेगरीचा जातीचा दाखला तुमच्याकडे असणे जरुरीचे आहे। आणि दुसरा म्हणजे ग्रामसभेचा ठराव आणि जागेचा फोटो। आता जे ग्रामपंचायतमध्ये जे काही सदस्य आहेत त्यांचा ठराव असणे जरुरीचं आहे आणि तुमच्या जागेचा म्हणजेच आपल्या जमिनीचा फोटो, जागेचा फोटो असणे जरुरीचा आहे। भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा पाणी उपलब्धतेचा दाखला हा पण जरुरीचा तितकाच आहे। तुम्ही हे कागदपत्र तयार केले आहेत का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर ही अर्ज प्रक्रिया कशी करायची? जर तुम्हाला अर्ज प्रक्रिया माहीत नसेल तर तुम्ही जवळच्या कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन MahaDBT पोर्टवर जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर यासाठी आम्हाला ॲप्लिकेशन्स फॉर्म भरायचा आहे किंवा ग्रामपंचायतीपर्यंत मनरेगा अंतर्गत हा फॉर्म भरायचा आहे। तर MahaDBTवर हा फॉर्म तुम्हाला भरला देऊ शकतात। आणि
दुसरी गोष्ट म्हणजे सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि पाणी उपलब्धतेचा दाखला नक्की जोडा. अर्जाची स्थिती महा-डी-बी-टी पोर्टलवर तपासा. आता जो तुम्ही काय अर्ज करणार आहात महा-डी-बी-टी पोर्टलवर, जर तिथे तुम्हाला भरायचा आहे तर प्रत्येक डॉक्युमेंट्स, प्रत्येक जे कागदपत्रे आहेत तर ते अति आवश्यक आहे. कारण जर तुमचा एकही डॉक्युमेंट चुकला तर तुम्ही योजनेमध्ये अप्लाय करू शकत नाही. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला परत त्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अर्ज करताना अडचणी आहात का तुम्हाला? जर असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की मला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सोपी मार्गदर्शिका देईन. तर मित्रांनो, ही योजना तुमच्या शेतासाठी सुवर्ण संधी आहे. नवीन विहीर बांधा, जुनी दुरुस्त करा किंवा सूक्ष्म सिंचन वापरा. तुमच्या पिकांसाठी पाणी सुनिश्चित करा. तुम्ही ही योजना लवकर वापरणार आहात का? कमेंटमध्ये लिहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण तुमचा एक सबस्क्रायबर म्हणजे लाखो शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकतो. तर नवीन विहीर बांधणे किंवा जुनी विहीर दुरुस्ती करणे, सूक्ष्म सिंचन करणे, तुमची काय तयारी आहे मला ते सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन माहिती हवी असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रासोबत शेअर करा. कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही ही योजना वापरणार आहात का? तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि अशाच शेतकऱ्यांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.